सो या प्रोजेक्टसाठी क्लायंटची रिक्वायरमेंट होती की घर इंटिरियर झाल्यानंतरसुद्धा घरासारखं दिसलं पाहिजे. सो त्याचा लुक थोडा हॉटेलसारखा नाही येता घर कसं साधं दिसेल तसं पाहिजे होतं. अजून सर्फेसेस त्यांना बेसिकली जे क्लीन करता येतील, ज्याला लो मेंटेनन्स असतील असे हवे होते. त्यामुळे आम्ही जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते कमीत कमी मेंटेनन्स ज्याला येईल असेच घेतलेले आहेत. क्लायंट वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. आम्ही जे काही डिझाईन्स आम्ही त्यांना सजेस्ट करत होतो ते आमच्याशी डिस्कस करून सेम डिझाईन ते फ्रीज करत होते आणि आम्ही जी रिक्वायरमेंट आमच्याकडून पण त्यांना देत होतो ते समजून घेऊन ॲग्री पण करत होते. क्लायंटची टेस्ट आणि आमची टेस्ट मॅच झाल्यामुळे आम्ही जे काही डिझाईन्स प्रपोज केल्या त्या आम्हाला एक्झिक्यूट करता आल्या. हाय, आय एम विजय शिंदे. हाय, मायसेल्फ अनघा शिंदे. आम्ही पॅनगड क्लब रोड बाणेर येथे 3 BHK फ्लॅट घेतलेला आहे. जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही इंटेरियर डिझाईनच्या शोधात होतो. काही सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही डिझाईन 9 च्या साईट्स सर्च केलं आणि काही व्हिडिओज आणि रील्स आमच्या पाहण्यात आले. तर आम्हाला खूप आवडले ते. तर आम्ही डिझाईन 9 टीमला अप्रोच केल्यानंतर नीना सरांनी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर पुढे प्रोसेसिंगला हे केलं. नंतर आमच्या लक्षात आले की डिझाईन 9 टीम आणि आमच्या वेवलेंथ मॅच होतं. त्यामुळे जे काय आम्ही डिझाईन किंवा जे काय आमचे आयडियाज होतात त्या पटकन आमच्या मॅच झाल्या एकमेकांशी आणि आम्ही पुढे काम चालू केलं. सो एंट्रन्स करताना नॅरो पॅसेज असल्यामुळे आम्हाला मॅक्झिमम यूज करायचा होता जागेचा. तर त्या जागेचा यूज करण्यासाठी सिटिंग स्पेस ॲज वेल ॲज शू रॅक आणि सेफ्टी डोअर. तर आम्ही प्लेन कलर यूज केले, ज्या अर्थी कलर्स आणि जी स्पेस आहे त्याचा आम्हाला मॅक्झिमम युटिलाइज करता आलं. मध्ये आम्हाला मिनिमम फर्निचर पाहिजे होतं, म्हणजे 50% फर्निचर आणि 50% स्पेस रिकामी पाहिजे होती. त्याचप्रमाणे कस्टमाइज डिझाईन्स दिल्या आणि आमचे वाईट्स मॅच असल्यामुळे ते आम्हाला पटकन आम्ही ते फिक्स केलेले आहेत. आणि आम्हाला फार मिनिमम TV युनिटचं फर्निचर पाहिजे होतं, तर तसं त्यांनी आम्हाला करून दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे मिरर पॅनलिंग खूप सुंदर करून त्यांनी दिलेली आहे, त्याच्यामुळे वेगळाच इफेक्ट आलेला आहे. अलॉंग विथ सोफाच्या बॅक वॉलला पण जी डिझाईन आहे ती पण फार युनिक आहे, तर ते आम्हाला फार आवडलेलं आहे. पण आम्हाला एक पेस्टल शेड हवा होता, जास्त व्हाईट पण नको होतं, तर ते त्यांनी खूप छान आम्हाला कस्टमाइज करून दिलेलं आहे, जे आम्हाला आणि आमच्या पाहुण्यांना दोघांनाही खूप आवडलेलं आहे. मास्टर बेडरूममध्ये आमचं एक चॅलेंज होतं की आमच्या बेडच्या मागे विंडो आलेली आहे, तर त्याच्यामुळे जास्त काही डिझाईन करता येत नव्हती. पण त्यांनी खूप छान आम्हाला ब्लाइंड्स, कर्टन रोमन ब्लाइंड्स ते सजेस्ट केल्यामुळे एक छान डिझाईन पण आलेली आहे आणि जास्त ओव्हर पण वाटत नाही आहे, त्यामुळे ते खूप सुंदर केलेलं आहे.
किड्स बेडरूममध्ये आम्हाला छोटी स्पेस असल्यामुळे वेगळी थीम पाहिजे होती. तर थीम बेस त्यांनी छान पेस्टल कलरचा यूज केलेला आहे आणि जास्त इफेक्ट त्यांनी कर्टन्सवरती आम्ही ओम्ब्रॉय इफेक्ट टाकून कर्टन्स प्लेस केलेले आहेत आणि वॉर्डरोबमध्ये पण एक डान्सिंग थीम आम्हाला आवडली होती. तर त्याचप्रमाणे त्यांनी छान प्रकारे कस्टमाइज करून आम्हाला दिलेली आहे. बेडरूममध्ये आम्हाला मिनिमम फर्निचर पाहिजे होतं, ज्याने की त्यांच्या कम्फर्टनुसार पाहिजे होतं. तर डिझाईन 9ने छान डिको पेंट बॅक साईडला बेडच्या केलेलं आहे. ते खूप त्याचं वेगळा छान इफेक्ट आलेला आहे. Design 9 team for your entire support throughout the work, and thank you so much. थँक्यू डिझाईन 9. Thank you.